श्रीराम समर्थ. तत्वे तत्व मिळविले, त्यासी देह हे नाम ठेविले. ते जाणते पुरुषी शोधिले, तत्वे तत्व. तत्व झाडा निशेष होता, तेथे निमाली देह अहंता. निर्गुण ब्रह्मी ऐक्यता विवेके झाली. जाणते व विचारी पुरुष एका तत्वाचा आधार घेतात आणि त्यातून इतर तत्वे शोधून काढतात. विनाशी तत्वे एकदा का सगळी विरली, म्हणजे देहच मी आहे ही भावना पण विरते. अशा रीतीने निर्गुण ब्रह्माशी केवळ विवेकाने जीवाला ऐक्य प्राप्त होते. विवेके देहाकडे पाहिले, तो तत्वे तत्व ओसरले. आपण काही नाही आले प्रत्ययासी. विवेकाने जर देहाचा शोध घेतला तर एका विनाशी तत्वाने दुसरे विनाशी तत्व मावळते आणि देहबुद्धीचा मी मुळीच नाहीच असा प्रत्यक्ष अनुभव येतो. आपला आपण शोध घेता, आपले तो माईक वार्ता. तत्वांती उरले तत्वता निर्गुण ब्रह्म. आपण आपला शोध घेऊ लागलो तर आपण अगदी भ्रमात्मक आहोत किंवा मिथ्या आहोत हे समजते. अशा रीतीने तत्वांचा निराश झाला की अखेर शुद्ध व खरे निर्गुण ब्रह्म तेवढे उरते. आपणाविण निर्गुण ब्रह्म हेची निवेदनाचे वर्म. तत्वा सरिसा गेला भ्रम मी तूपणाचा. देहाहंता किंवा मिथ्या मी विराम पाहून जे उरते ते निर्गुण ब्रह्म होय. हेच आत्मसमर्पणाचे खरे रहस्य उमजावे. कारण विनाशी तत्वे विरले की मी तूपणाचा द्वैत भ्रम सुद्धा नाहीसा होतो. मी पाहता आढळेना निर्गुण ब्रह्म ते कळेना. आपण तेची परी कळेना सद्गुरु वीण. मी म्हणून वावरणाऱ्या अहंकाराचा शोध केला तर तो सापडत नाही. निर्गुण ब्रह्म अगदी जसेच्या तसेच राहते. आपण अगदी तेच आहोत, पण सद्गुरूच्या मार्गदर्शनाशिवाय हे कळत नाही. सारासार अवघे शोधिले, तो असारते निघून गेले. पुढे सारते उरले निर्गुण ब्रह्म. या सगळ्या विश्वामध्ये तत्व कोणते आणि भ्रम कोणता, किंवा अस्सल कोणते आणि नक्कल कोणती याचा शोध घेतला म्हणजे जे भ्रमरूप आणि नकली असते ते नाहीसे होते. नंतर मग अस्सल तत्व जे निर्गुण ब्रह्म तेवढे शिल्लक उरते. आधी ब्रह्म निरोपिले, तेची सकळांमध्ये व्यापले. सकळ अवघेची नासले, उरले ते केवळ ब्रह्म. आरंभी ब्रह्माचे वर्णन सांगितले, तेच सगळ्या विश्वास व्यापून आहे हेही सांगितले. ज्या विश्वाला ब्रह्म व्यापून असते ते सगळे नाहीसे होते. मग जे उरते ते निव्वळ ब्रह्म होय. होता विवेके संहार, तेथे निवडे सारासार. आपला आपणासी विचार ठाई पडे. विवेकाने जगाचा शोध घेऊ लागले की दृश्याचा निराश होतो. त्यामधून टिकणारे कोणते व तात्पुरते कोणते याची आपोआप निवड होते. मग आपण खरे कोण याचा बोध आपल्याच ठिकाणी आपल्याच घडतो. आपण कल्पिले मी पण शोधिता अनुरे जाण. मी पण गेलिया निर्गुण आत्मा स्वय. आपल्याच कल्पनेने आपण आपला मीपणा निर्माण केलेला असतो. विवेकाने त्याचा शोध केला तर तो उरत नाही. हा काल्पनिक मीपणा गेला की जो शुद्ध मी उरतो तेच निर्गुण आत्मस्वरूप होय. झाले या तत्वाचे निरसन निर्गुण आत्मा तोची आपण. का दाखवावे मी पण तत्व निरशना उपरी. विनाशी तत्वे विवेकाने नाहीशी केली की निर्गुण आत्मा तोच मी आहे असा साक्षात्कार होतो. विनाशी तत्वे ओसरल्यानंतर देहाचा मीपणा वेगळेपणाने दाखविता येणे शक्य नसते. तत्वांमध्ये मीपण गेले तरी निर्गुण सहजची उरले.
सोहंभावे प्रत्यया आले आत्मनिवेदन. तत्वे आणि मीपणा दोन्ही विनाशी व दृश्य असल्याने तत्वांचा निराश झाला की मीपणा त्याबरोबरच जातो. मग निर्गुण आत्मा तेवढा शिल्लक उरतो. त्या ठिकाणी सोहम म्हणजे मी तोच आहे अशा आत्मनिवेदनाचा साक्षात अनुभव येतो. आत्मनिवेदन होता देवा भक्तांशी ऐक्यता, साचार भक्त विभक्तता सांडूनी झाला. हे आत्मनिवेदन घडले म्हणजे देव आणि भक्त एकरूप होतात. खरोखरच वेगळेपणा बाजूस सारून भक्त देवाशी एकरूप बनतो. निर्गुणासी नाही जन्म मरण, निर्गुणासी नाही पाप पुण्य, निर्गुणी अनन्य होता आपण मुक्त झाला. निर्गुण स्वरूपाला जन्म मरण नाही, पाप पुण्य नाही. जो निर्गुणाशी समरस होतो तो मुक्त होतो. तत्विवे टाळूनी घेतला, प्राणी संशय गुंडाळला, आपणासी आपण भुलला कोहम म्हणे. जीव विनाशी तत्वाने वेढलेला असतो, त्यामुळे तो संशयाच्या चक्रात अडकतो. मग स्वतःच स्वस्वरूप विसरतो आणि कोहम म्हणजे मी कोण आहे असे विचारू लागतो. तत्वी गुंतला म्हणे कोहम, विवेक पाहता म्हणे सोहम, अनन्य होता अहम सोहम आवळली. जीव जोपर्यंत तत्वांमध्ये गुरफटलेला असतो तोपर्यंत मी कोण आहे असे विचारतो. विवेकाने शोध घेऊन तत्वांचे निरसन झाले की मी तोच आहे असा जीवाला अनुभव येतो. अखेर आत्मस्वरूपाशी एकरूप होऊन मी व तू हा भेद उडाला की अहम सोहम या भूमिका उरत नाहीत. या उपरी उर्वरिततेची स्वरूप संत, देही असोनी देहातीत जाणीजे ऐसा. अशा रीतीने सर्व अवस्थांच्या पलीकडे जे निव्वळ स्वरूप असते ते संत बनून राहतात. देहात दिसला तरी देहाच्या पलीकडे राहणारा तो असा असतो हे ओळखावे. संदेह वृत्ती तेन भंगे म्हणून बोलिलेची बोलावे लागे. आम्हासी हे घडले प्रसंगे श्रोती क्षमा करावे. साधकाची संशयवृत्ती एकदम नाहीशी होत नाही, म्हणून पुन्हा पुन्हा तेच सांगावे लागते. हा विषय सांगण्याच्या प्रसंगाने मला असे करावे लागले याबद्दल श्रोत्यांनी मला क्षमा करावी. इति श्रीदास बोधे गुरुशिष्य संवादे मायोद्भव नाम समास तिसरा समाप्त. समास चौथा, दशक सहावा, ब्रह्मनिरूपण. माणूस जीव असल्याने अल्प आहे, अंतवंत आहे व परिमित आहे. त्याच्या उलट परमात्मा सर्व व्यापक आहे, अनंत आहे व अपरिमित आहे. परिमित जीवाने अपरिमित परमात्म स्वरूपाची कितीही कल्पना केली तरी ती तोकडी पडते. उदाहरणार्थ, मानवी जीवदृष्टीने काळ अनंत आहे. मागे किती काळ गेला कोणास ठाऊक आणि पुढे किती काळ येणार कोणास ठाऊक. अनंत काळाच्या दृष्टीने या जगातील मानवी जीवन एखाद्या स्वप्नाप्रमाणे अल्प आहे. परब्रह्म काळाच्याही पलीकडे आहे. त्याचे ज्ञान करून घेणारा आत्मज्ञानी पुरुष खरा थोर होय. श्रीराम. कृतायुग 17,28,000, त्रेतायुग 12,96,000, द्वापार 8,64,000. आता कलियुग ऐका. शास्त्रांमधील कालगणना समजावून सांगतात. कृतयुगाची 17,28,000 वर्षे, त्रेतायुगाची 12,96,000 वर्षे, द्वापार युगाची 8,64,000 वर्षे. आता कलियुगाची गणना ऐका.
कलयुग 4,32,000 चतुर्युगे 43,20,000 ऐसी चतुर्युगे सहस्त्र तो ब्रह्म याचा एक दिवस. कलियुगाची 4,32,000 वर्षे असतात. चारही युगांची मिळून एकंदर 43,32,000 वर्षे होतात. अशी 4 युगे म्हणजे ब्रह्मदेवाचा एक दिवस होतो. ऐसे ब्रह्मे सहस्त्र देखा तेव्हा विष्णूची एक घटिका. विष्णू सहस्त्र होता ऐका फळ एक ईश्वराचे. ब्रह्मदेवाचे असे 1000 दिवस झाले म्हणजे विष्णूची एक घटका होते. विष्णूच्या 1000 घटका झाल्या म्हणजे महादेवाचे एक पळ होते. ईश्वर जाये सहस्त्र ते शक्तीचे अर्धपळ. ऐसी संख्या बोलिले सकळ शास्त्रांतरे. ईश्वराची किंवा महादेवाची 1000 फळे झाली म्हणजे आदि शक्तीचे म्हणजेच मूळ मायेचे एक अर्धपळ होते. निरनिराळ्या शास्त्रांमधून अशी कालगणना सांगितलेली आहे. श्लोक. चतुर्युग सहस्राणि दिनमेकं पितामहं. पितामह सहस्राणि विष्णोर्घटिकेमेव च. विष्णोरेक सहस्राणि फलमेकं महेश्वरं. महेश्वर सहस्राणि शक्तरेर्थ फलं भवेत. ओवी 2चा उत्तरार्ध आणि ओव्या 3 व 4 यात वर्णन केलेली कालगणना 2 संस्कृत श्लोकात सांगितले आहे. पण हे श्लोक अशुद्ध आहेत. मूळ दासबोधात बघावे. आदि शक्ती सारख्या अनंत शक्ती आहेत. ऐशा अनंत शक्ती होती. अनंत रचना होती जाती तरी खंड खंडेना स्थिती परब्रह्माची. अनंत ब्रह्मांडाच्या रचना होतात आणि जातात तरी पण परब्रह्म अगदी जसेच्या तसेच राहते. त्याच्यामध्ये यत्किंचितही स्थित्यंतर घडत नाही. परब्रह्माची कैसी स्थिती परी हे बोलावयाची. रीती वेदश्रुती नेती नेती परब्रह्मी. वास्तविक परब्रह्माला स्थिती नाही परंतु ही एक बोलण्याची पद्धत आहे. वेद आणि श्रुती नेती नेती म्हणजे असे नाही म्हणून परब्रह्माच्या बाबतीत हात टेकतात. जे बदलते त्याचे मोजमाप काळ करतो. दृश्य विश्व सारखे बदलते. त्याची स्थिती सारखी पालटते. म्हणून फक्त विश्वरचनेला कालाने केलेली गणना लागू पडते. विश्वाची स्थिती काळ सांगू शकतो परंतु परब्रह्म पालटतच नाही व ते पालटत नाही म्हणून त्याला स्थिती किंवा अवस्था असत नाही. जेथे अवस्था नाही तेथे काळास वास्तव्य नाही. म्हणून श्री समर्थ म्हणतात की परब्रह्माची स्थिती खंडत नाही, अखंड राहते. ही एक बोलण्याची पद्धत आहे. जर परब्रह्माचे वर्णनच करता येत नाही तर मग त्याची स्थिती कोण कशी सांगणार. चारी सहस्त्र 760 इतुकी कलियुगाची रहाटी. उरल्या कलियुगाच्या गोष्टी ऐसी असे. कलियुगाची 4,27,240 वर्षे अद्यापि शिल्लक आहेत. पुढे येणाऱ्या कालामध्ये वर्णांचा एकमेकात संकर होणार आहे. श्रीराम समर्थ.